तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना चुलीवरची नॉनव्हेजची भाजी खूप आवडते? जर तुम्ही सुद्धा त्या लोकांमधलेच एक असताल, तर आज ही व्हिडिओ पाहूनच जा. कारण आज आपण बनवणार आहोत छान चुलीवरती नॉनव्हेज चिकनचा बेत आणि त्यासाठी म्हणजे आपण स्टार्टिंगपासून जी कशी तयारी केली, चूल कशी बनवली, या सगळ्या गोष्टी आम्ही इथे शेअर करणार आहोत. आता चुलीवरती भाजी बनवायची म्हणजे आपलं जे पातेलं आहे किंवा जे भांडं तुम्ही यूज करणार आहे, त्या भांड्याला आपल्याला माती लावून घ्यायची आहे. तर शेतात आपल्या काळी माती असते, तुम्हाला माहीतच असेल, म्हणजे जी चिकट माती असते. त्या मातीचा वापर करून आम्ही आमच्या जे पातेलं होतं, म्हणजे पातेलं आम्ही जी टोप आम्ही यूज करणार होतो, त्याला आम्ही अशी माती लावून घेतलेली होती. एकदम जाडसर असा लेयर आम्ही बनवून घेतला आहे, जेणेकरून जेव्हा ते पातेलं चुलीवरती तापेल आणि त्याचा जी काळा कलर असतो, तो काळा कलर आपल्या पातेल्याला लागणार नाही आणि सहजरित्या आपलं पातेलं धुवून जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जी मातीचा लेयर आहे तो थोडा जास्त जाड असा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पातेलं काळं होणार नाही आणि आपल्याला जास्त घासायला लागणार नाही मेन म्हणजे. तर त्यासाठी आम्ही हा लेयर लावून घेतला. नेक्स्ट स्टेप होती चुलीसाठी दगड फाइंड आउट करण्याची. तर दगड आम्हाला तिथे भेटून गेले. त्यानंतर आम्ही असे 3 दगड मांडून घेतले आणि लाकडं ज्या होती आमच्याकडे अवेलेबल, ती मोठी लाकडं आम्ही खाली घातली. त्यानंतर त्याच्यावरती छोट्या लाकडाचे तुकडे करून टाकले, म्हणजे छोटं-छोटं बारीक, आणि पानं गोळा केली आम्ही, जी जवळपास होती वाळलेली, आणि ती पानं टाकली. म्हणजे त्याच्या सहाय्याने आम्ही आता चूल पेटवणार आहे. तर चूल पेटवताना सुरुवातीला आपल्याला जास्त बारीक लाकडे लागतात, म्हणजे आपला जाळ पटकन पकडला जातो. म्हणजे जाळ आपला जो आहे तो लागला जातो पटकन. तर लाकडं सगळी ठेवून झाली, की आम्ही तिथे पेपर घातला होता. एक आपला न्यूजपेपर असतो तो. न्यूजपेपरच्या सहाय्याने आम्ही छान असा जाळ लावून घेतला. आता मेन टास्क हा होता, की हे जी जाळ आहे तो वाऱ्यामध्ये राहायला हवा. त्यासाठी आम्ही हळू म्हणजे नाही का, पेपर, त्याच्यावरती लाकड किंवा पानं टाकून हा जाळ टिकवला आणि तो शेवटी आमचा जाळ लागला. तर आता आपल्याकडे आहे, पेपर आहे, रॉकेल आहे, परत पेट्रोल आहे. आपण त्याच्या सहाय्याने चूल पेटवू शकतो. पण पूर्वीची लोकं बघा ना किती हुशार होती. सुंदर अशी चूल पेटवायचे. फक्त लाकडांचा वापर करून ते छान अशी चूल पेटवायचे आणि त्यांचा इस्तूही छान पडायचा. पण आता आपल्याला त्या गोष्टी आपण रोज-रोज यूज करत नाही. त्यामुळे आपल्याला तो विसर पडलेला आहे. पण कशी तरी आमची चूल शेवटी पेटली होती. इकडे आता आमची चूल छान पेटत पेटत गेली होती. त्यामुळे आता नेक्स्ट स्टेप होती ती चिकन मॅरिनेट करण्याची. पण जो टोप होता तो ठेवण्याच्या आधी आम्ही काय केलं होतं, की थोडंसं जाळ छान फुलून दिला होता आणि तोपर्यंत चिकन मॅरिनेट करायला घेतलं होतं. तर इथे मी 1 किलो चिकनची भाजी बनवणार आहे, रस्सा भाजी. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. घरूनच मी हळद आणली होती 2 टेबलस्पून. ती हळद मी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे. अंदाजे इथे 3 स्पून इतकं मीठ घेतलेलं आहे मी, आणि ते हळद आणि मीठ टाकून आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला घरूनच आणायला लागतात. शेतात काही अवेलेबल होणार नाहीये. तर मी एका डब्यामध्ये मीठ आणि हळद आणली होती आणि ते टाकून मी छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता. हे सगळं मॅरिनेट झालं, की आपल्याला चुलीवरती टोप ठेवायचा आहे. चुलीवरती टोप ठेवल्यानंतर एकदा अंदाज घ्यायचा, की आपला टोप छान बसतोय की नाही, आणि टोप छान बसला, की आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेलही मी एका बाटलीमध्ये आणलं होतं. तुमच्याकडे भांडं असेल तर भांड्यामध्ये नेलं तरीही चालेल. आणि ते तेल ओतून घेतलं आणि तेल छान गरम झालं, की मी इथे चॉप केलेला कांदा टाकणार आहे यामध्ये. तर इथे मी 2 मोठे कांदे छान बारीक चिरून घेतले होते. तो कांदा मी इथे परतायला टाकलेला आहे आणि छान चमच्याच्या साहाय्याने मी हे जो कांदा होता तो छान हलवून घेतलेला आहे. हा जो कांदा आहे तो आपल्याला तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आपण चुलीवरती भाजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला सतत हा कांदा चमच्याच्या साहाय्याने हलवायचा आहे. कारण इथे कमी-जास्त गॅससारखं आपल्याला कमी-जास्त करता येत नाही. छान कांदा आपला लालसर व्हायला लागला, की यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. तर कोथिंबीर आम्ही काय केलं होतं, आमच्या गावच्या शेतातच कोथिंबीर होती. तिथूनच आम्ही कोथिंबीर घेतली. छान धुवून ती कोथिंबीर आम्ही फोडणीला टाकली होती. आता आपला कांदा आणि कोथिंबीर छान लालसर व्हायला लागलेले आहेत. आता आपण यामध्ये चिकन जे मॅरिनेट केलं होतं, ते चिकन टाकून घेऊयात आणि तेही छान हलवून घेऊयात.
एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते छान टाकून पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. तर हलवताना तुम्ही कोणत्यातरी फडक्याचा किंवा पक्कड असती त्याचा उपयोग करायचा आहे. इथे आमचं जे पातेलं होतं ते छान असं सेट झालं होतं चुलीवरती. त्यामुळे आम्हाला त्याची गरज पडली नाही. छान कांदा आणि जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते छान असं मिक्स झाल्यानंतर आम्ही हे जे चिकन होतं त्यावरती एक प्लेट ठेवणार आहोत आणि त्यावरती पाणी ओतणार आहोत गरम करण्यासाठी. तर जी प्लेट आपण घेणार आहोत ती प्लेट खोलगट असावी, जेणेकरून त्यामध्ये पाणी आपल्याला ओतल्यानंतर थोडंसं पाणी राहील त्यात आणि गरम होईल. तुम्ही बघू शकता मी छान अशी खोलगट प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये अंदाजे अर्धा तांब्या ते 1 ग्लास पाणी इतकं बसलेलं आहे आणि आता मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे जेव्हा ताटलीला फोड येतात तेव्हा समजून जायचं की आपलं जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे आणि आपल्याला ते पाणी ओतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही अशा पद्धतीने पाणी ओतून घेतलं होतं. ताटली जी आहे ती प्लेट जी आहे ती एक साईडला सरकवली आणि पाणी आपल्या चिकनच्या भाजीमध्ये ओतून घेतलेलं आहे गरम पाणी. आणि पुन्हा एकदा आम्ही असंच सेम पद्धत वापरून गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि सेम 5 ते 6 वेळा आम्ही पाणी ओतलं आणि जेवढा रस्सा आम्हाला बनवायचा आहे तेवढं गरम पाणी आम्ही बनवून या चिकनच्या रस्स्यामध्ये ओतलं होतं. तर तुम्ही बघू शकता साईडला किती छान असं वातावरण झालं आहे आणि या वातावरणात आम्ही छान असं गावाला चिकन बनवत होतो गावी शेतात. सोबतच आम्ही कैरीही काढल्या होत्या. त्या कैऱ्या आम्ही चिरून घेतल्या होत्या. त्यावरती मीठ त्यानंतर थोडंसं तिखट लावून आम्ही त्या कैऱ्या खाल्ल्या होत्या. तेही खूप टेस्टी लागत होतं. तर गावाची आणि शेतातली मज्जा खूप वेगळी असते. हेच करता आमचं छान असं चिकनला जेवढं आम्हाला रस्सा होता, तेवढं पाणी गरम झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप आपली होती ती म्हणजे या चिकनच्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचा आहे लाल तिखट म्हणजेच मसाला. तो मी घरूनच करून आणला होता वाटण. जे वाटणाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. सेपरेट रेसिपी टाकलेली आहे आणि लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. तर सुंदर असा आपला अळणी रस्सा रेडी झालेला आहे. खूप टेस्टी आणि चविष्ट झालेला हा रस्सा. उकळी छान आलेली आहे आपल्या भाजीला. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला लाल तांबडं तिखट यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी डब्यामध्ये भरून आणलं होतं. जे वाटण मी घरी केलं होतं ते मी डब्यामध्ये भरून आणलं होतं आणि तेच वाटण आता आपण या रश्श्यामध्ये टाकणार आहोत. साईडला आम्ही एका भांड्यामध्ये अळणी रस्सा काढून ठेवलेला आहे मुलांसाठी, कारण आमच्यासोबत लहान मुलं होते त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अळणी रस्सा काढलेला आणि बाकीचे वाटण मी घरून करून आणलं होतं ते वाटण आम्ही यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असा तांबडा रस्सा बनवलेला आहे. खूप चविष्ट लागतो हा रस्सा. म्हणजे जी चुलीवरची भाजी असते ती चविष्टच लागते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची चवीत कॉम्प्रोमाइज होत नाही. सुंदर आणि टेस्टी भाजी ही झालेली होती. तर हा जो मसाला आहे तुम्हाला घरून करून घेऊन जायचा आहे. जेणेकरून आपलं तिथे टाईम वाचतो आणि फक्त मसाला टाकला की आपली भाजी रेडी होते 5 ते 10 मिनिटात. आता तुम्ही बघू शकता चुलीचा जो जाळ आहे तो आम्ही कमी केलेला आहे, कारण आपली जे चिकन आहे, चिकनचे पीस आहेत ते छान शिजलेले आहेत. आता आपल्याला फक्त एक 5 ते 10 मिनिटं हा रस्सा फक्त कमी आचेवरती उकळून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही जो जाळ होता तो कमी केला आहे. ऑलमोस्ट आम्ही तो जाळ विझवलाच होता. फक्त जो विस्तू होता त्याच्यावरती आम्ही ती तांबडा रस्सा होता तो उकळून घेतलेला आहे आणि सुंदर टेस्टी रस्सा झालेला होता. खूप सुंदर टेस्टी रस्सा झालेला होता. एकदम सगळ्यांनी 2-3 टाईम घेऊन म्हणजे नाही का पेऊन हा रस्सा फिनिश केलेला आहे. खूप सुंदर भाजी होते. एकदा नक्की ट्राय करा.